दोघात नाही, जाणीवपूर्वक बोललो. भविष्यामध्ये युती होणार आहे की नाही होणार आहे स्थानिक असं आहे, महापौर होणार म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाशी बैठका होतील हे सांगितलंय आणि बैठकीमध्ये चर्चा करू जागा वाटपाची. महापौर भाजपचा होईल हे मी बोललो. कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये संघटनेमध्ये असं थोडं म्हणणार आहे मी की महापौर भाजपचा होणार नाही. अशी अपेक्षित आहे का तुला? त्यामुळं भाजपचा महापौर होईल आणि त्याच्याबरोबर संघटनेमध्ये काम करत असताना मित्र पक्षाशी एकत्र येण्याची आमची पहिल्यापासूनची प्रथा आहे. राज्य पातळीवरती भाजप आणि शिवसेनेची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मला महानगरपालिकेमध्ये युती होणार आहे का? त्या दृष्टीने काही पावलं आहे? जे नेते वर निर्णय करतील त्या निर्णयाप्रमाणे खालचे निर्णय होतील. म्हणजे दादापूरच्या विधान परिषद सभेमध्ये प्रमुख प्रचारक होतात, अर्थात इनडायरेक्टली खालच्या इलेक्शनमध्ये सुद्धा तुमची जबाबदारी वाढते. अशा वेळी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या या प्रत्येक वेळेस कधी कधी राज्य पातळीवरच्या साऱ्याच पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घ्या अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळं वरच्या सूचना जशा येतील तसे पाळणारे पैकी आम्ही आहे. पालकमंत्री पदाचा तिला अजून सुटलेला नाहीये, काय नेमकं तो विषय मुख्यमंत्र्याच्या अधिकारातला आहे, माझ्या अधिकारातला नाही. चंद्रशेखर बावनकुळे मंत्री झाल्यानंतर तुमच्याकडे पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा येणार असल्याची मला असं वाटतं की आमची संघटना तुम्ही नका चालू, आम्हाला चालू द्या. बेळगावमध्ये काँग्रेस कमिटीचे 2 दिवसीय अधिवेशन होत आहे. त्या ठिकाणी बैठका होत आहेत आणि त्यामध्ये राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे देखील सहभागी आहेत आणि विरोधक जे आहेत ते ईव्हीएम विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. मला असं वाटतं की ईव्हीएम हा विषय काही नवीन नाही आहे. 2004ला पहिल्यांदा ईव्हीएम आलाय आणि तेव्हा आणि 9ला 2 वेळेस या देशाचे प्रधानमंत्री हे काँग्रेसचे झाले. तेव्हा कोणी ईव्हीएमवर आक्षेप घेतला नाही. लोकसभेत आमची हार झाली, त्यांनी कर्नाटक जिंकलं, त्यांनी हरियाणा जिंकलं. ईव्हीएमवर ऑब्जेक्शन नाही घेतलं कोणा आणि आता हरले तर हार झाल्याच्या नंतर अशी हार झाली की कदाचित आपल्या पक्षातले कार्यकर्ते इतर ठिकाणी जातील. हे आपल्यावर नेतृत्वावर अविश्वास येऊ नये म्हणून कार्यकर्ते थोपवण्यासाठी ईव्हीएमवर दोष देऊन कार्यकर्ते सांभाळून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. निवडणूक आयोगाने राजकीय पक्षाला बोलून चॅलेंज स्वीकारलं होतं की ज्याला कोणाला ईव्हीएम बद्दल काही संशय आहे त्यांनी यावं आणि आम्हाला सिद्ध करून दाखवावं की ईव्हीएम मध्ये काहीतरी सेटिंग आहे. पण कोणीही आरोप करणाऱ्यापैकी राजकीय कार्यकर्ता पक्ष त्या ठिकाणी आला नाही आणि त्यामुळं केवळ पक्षाची उतरलेली प्रतिमा पाहून सावरण्याचा हा प्रयत्न आहे. दादा जे विधानसभेमध्ये बंडखोर पदाधिकारी त्यांना पक्षामध्ये घेणार आहात. हा निर्णय श्रेष्ठी घेईल, आता आमचा हा विषय नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांनी असं म्हटलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्यासह अजितदादांचा राजीनामा दिला. संजय राऊत कोण म्हणलं? संजय राऊत असं ते म्हणतात. आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहे का संजय राऊत? त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळा, वाताहत झाली, त्यांच्यामुळे युती तुटली. आता जर त्यांना उद्धव ठाकरेंनी सांभाळला नाही तर आदित्य ठाकरेमध्ये उद्धव ठाकरेमध्ये भांडणं लावू शकतात ते. 28 डिसेंबरला बीडमध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे आणि यामध्ये जितेंद्र आव्हाड असतील, शरद पवार असतील सहभागी होण्याची शक्यता आहे. म्हणजे एकीकडे विरोधक जे ते या मोर्चाला पाठिंबा देत आहेत तर सत्ताधारी देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत. देशमुखांची हत्या झाली त्याचं आम्ही समर्थन करत नाही. जे कोणी दोषी असतील त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचं काम सरकार करेल. मला असं वाटतं की आता सगळेच जे काही गुन्हेगार आहेत त्यांचं CID कडे प्रकरण गेलेलं आहे आणि त्या प्रकरणात दोषींना पकडून नक्कीच सरकार त्यांना सजा देईल याची मला स्वतःला खात्री आहे. आता
प्रत्येक पक्षाचे धस जेव्हा असा आरोप करतात ते इनडायरेक्टली तुमच्या पक्षाच्या प्रमुखांच्या यंत्रणेवरती ऑब्जेक्शन घेतात असं नाही वाटत? काय धस ज्याप्रमाणे सभागृहामध्ये टीका करत आहे तुमच्या मित्र पक्षाच्या मंत्र्यावरती, याशिवाय यंत्रणेवरती सुद्धा ते ऑब्जेक्शन दाखवत आहेत. अशा वेळी पक्षप्रमुख गृहमंत्री असतील म्हणा किंवा मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरती इनडायरेक्टली ऑब्जेक्शन होत नाही का सुरेंद्र सांगतो? ते मला असं वाटतं ज्यांना त्यांना ज्याचा त्याचा अर्थ काढावा. आपल्या मनातल्या वेदना त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत आणि एखाद्या माणसाला ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या वेदना बोलून दाखवण्याचा अधिकार आहे. 28 तारखेच्या मोर्चामध्ये सत्ताधारी कोणी सहभाग घेणार? 28 तारखेच्या मोर्चामध्ये सत्ताधारी सहभाग घेतो घेऊ मोर्चात सहभागी होईल का? बीडला जाऊन या विषयामध्ये ज्याला ज्याला गांभीर्य आहे, त्यांनी आम्ही काही कोणाला थांबवलं नाही की सहभाग घेऊ नका म्हणून. पक्षाचा असा कुठलाही आदेश नाहीये की कोण्या मोर्चात जाऊन कोण्या मोर्चात जाऊन असा आदेश नाही आहे आमचा. काही घटना घडली या देशात तरी राजकारण करतातच लोक, पण घटना गंभीर आहे. या घटनेत जे कोणी दोषी त्यांना पकडले गेलं पाहिजे आणि त्यांना योग्य सजा झाली पाहिजे हे आमचं मत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.